बाबू एकावर एक 11 बरोबर आहे. एकावर एक किती येते? 1 वर 1 1 वर 1 का वय 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 1 वर 1 11 एकावर एक 11 बिलकुल. आता येऊन थांब ना येते बरोबर तुला लाईन आहे. मग आपल्या घरचं दुकान आहे ना मजा काय का. एकावर 2 12 बिलकुल. आता आला बरोबर लाईन. एकावर 3 मग 83 कुठून आणले त्या एकावर 3 13 होईल का? एकावर 3 83 होईल. तिकडे पाय किती होईल पाय तिकडे जरासा मन जोऱ्यानं. किती होते एकावर 3? 13 होते का 83 होते? 13 बरोबर आहे. राईट 100%. काय होतं त्याला काही हरकत नाही. जाऊ द्या. पहिली पायरी थोडीशी कोणाची अपयशाची असते, दुसरी पायरी यशाची असते. बाबू दुसरा प्रश्न पेन गेला तू या पुस्तकाला. दुसरा प्रश्न असा आहे, एका विहिरीतून एक बकेट पाणी काढायला 20 फूट दोर लागते तर अर्धी बकेट काढायला किती लागल? बोल पटकन. 10 राईट. आता 2 मिनिटं. अरे बाबू एका विहिरीतून एक बकेट पाणी काढायला 20 फूट दोर लागते तर अर्धी काढायला किती लागल? 10. आओ बच्चों तुम्हें दिखाएगा कि हिंदुस्तान की मिट्टी से तिलक होए जाती है. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. ये है मुल्क मराठों का, यहाँ शिवाजी डोला था. मुगलों की ताकत को इसने तलवारों पे तोड़ा था. हर पत्थर पर आग लगी थी, हर पत्थर एक शोला था. बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था. ये वीर शिवाजी ने रखी थी लाज हमारे नाम की. इस मिट्टी से तिलक रोए धरती है बलिदान. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. सावधान हो गए. एका विहिरीतून एक बकेट पाणी काढायला 20 फूट दोर लागते. किती फूट? तर अर्धी बकेट काढायला किती लागल? 100. तुझ्या गणित जोपर्यंत आहे तोपर्यंत कीर्तन बंद होणार नाही. रात केलीच चालते बरी. फायदा. बाबू एक विहीर आहे. तुझ्या घरी विहीर आहे? नाही आहे. लोकांच्या घरची विहीर. समज लोकांच्या घरची विहीर. असंच एका दिवशी एका कीर्तनानंतर एका पुराले समज म्हटलं त्याजवळ 20 रुपये आहे. ते पोट्ट भडकलं ना जेव्हा कधी दिले होते म्हणे 20 रुपये. समज एखाद्याच्या घरची विहीर आहे. गेलं तुम्ही बकेट पाणी खाली सोडली. एकच बकेट सोडली काय? सोडली ना भर बकेट भर ना. दे झटका त्याला. पतंग होय काय हे दिल ना. भर बकेट भरली काय? गोड बकेट भरली. हा बकेट कशी आली? भरून आली. किती दोर लागला? हा ओढलीन बकेट. ठीक आहे. आता त्या बकेटला पाणी वतून दे खाली. वतनं हा डबल टाक बकेट त्याच्यात विहीर सोडली. इकडे नको टाकू, इथं ते जाय तिकडे टाकू. टाकली. हा सोड बकेट. अर्धी बकेट भर. अर्धी भरली काय? ओढ. आता दोर किती लागला? मला गणित शिकवायला येते. आता समजून आलं माई MBA ची डिग्री पुरी फेल आहे. तोपर्यंत आपण कायदा आम्ही MBA वाले. बाबू दोर 20 फूट आहे. विहीर किती खोल आहे? बरोबर आहे त्याचं. बरोबर आहे. 50 फूट विहीर राहील. पाण्यानं काही व्यापणार नाही काय? बरोबर आहे त्याचं. चुकीचं नाही आहे. बरं 50 फूट विहीर आहे. 20 फुटावर पाणी आलं. 20 फुटाला दोर लागून राहिला. बकेट भरून एक काढली. 20 फुटाला दोर लागली. पण अर्धी बकेट काढायला किती दोर लागल? किती लागल? कसा काय? कमी आवाज पूर्ण टाकली. मग तू 10 फूट कुठून आणि मला येत ते समजून राहिला. माहीत आता काय असे कलाकार मंडळी या गावावर तबला वाजवते का? टाळ्या वाजवते यासाठी? काय नाव आहे तुझं? हो याचं नावही चांगलं आहे. फारच सुंदर आहे. बाबू रावणाले 10 तोंड होते. किती तोंड होते? 10 तोंड. किती तोंड होते बा? आपलं रे
हो ना, चुई नको. सारखा उपाय आहे बिलकुल. 2 प्रश्नाचे उत्तर गेले, तू हे पुस्तक गेलो. 3रं बक्षीस आहे, त्यासाठी इथं कीर्तन यासाठी करायला येऊ शकतो तू. 3रं बक्षीस बाबू, रावणाला किती तोंड आहे? 10 तोंड आहे. जर 10 तोंड रावणाले असेल तर रावण झोपे कोण्या कडाकूनच? उजव्या कडाकून का डाव्या कडाकून? उजव्या कडाकून. बरोबर आहे. उजव्या कडाकून जर झोपन तर 5 तोंड आडवी नाही काय झोपन कसा तो? एका जणाला विचारलं, म्हटलं रावणाले 10 तोंड होते तर झोप्या कोणाकडे टाकून? म्हणे गड्डा खोंदे असं म्हणे लागतील झोपाच्या. हो जाऊ दे, काही विषय नाही. शेवटचा प्रश्न. वडाच्या झाडाखाली 3 माणसं बसली आहे. किती माणसं? एक आंधळा आहे. काय आहे तुमच्या इकडे? काय म्हणते त्याले? काय म्हणते? भोकणा म्हणजे. आमच्या इकडे भोकणा म्हणजे. एक आंधळा म्हणजे भोकणा आहे. एक बहिरा आहे. एक काय आहे? बहिरा आहे. आणि दुसरा अपंग आहे. अपंग आहे. अपंग म्हणजे लंगडा आहे. लंगडा. एक बहिरा आहे, एक आंधळा आहे आणि एक लंगडा आहे. हा, वडाच्या झाडाखाली 3 लोक बसले आहे. एक लंगडा, एक अपंग लंगडा एकच आहे ना. एक लंगडा, एक आंधळा म्हणजे भोकणा आणि एक बहिरा. तर हे 3ही लोक बसले आहेत. सांग, या झाडाखालून जर झाडावरून जर आंबा खाली पडन तर सगळ्यात पहिले कोण घे? कोणाला भेटा? अबऱ्या हा आंधळ्याने. कसा काय? आंबा पडन, आंबा पडन. चालता नाही. हो मग भोकण्याला दिसन कसं? आजारा घेऊन नाही पाहिजे काय? प्रश्न ऐकून घे व्यवस्थित. वडाच्या झाडाखाली 3 लोक बसले आहेत. एक आंधळा, एक बहिरा आणि एक लंगडा. आंबा जर खाली पडा तर भेटून कोणाले? कोणाला भेटू ना बाई? बोल पटकन, पुस्तक घे. कोणाले? उभी राह. काय नाव आहे? देवांशी. टाळ्या वाजवा देवांशी. आमची पोरगी बाई. जिल्हा परिषद का कॉन्व्हेंट? कॉन्व्हेंट. बाई आंबा जर खाली पडन तर सगळ्यात पहिलं कोण घे? वैरागी. सांग बरं कसा? सांग रे. त्याला दिसत बरोबर आहे. काय प्रश्न होता बाई? वडाच्या झाडाखाली 3 लोक बसले. किती लोक? एक आंधळा आहे, एक बहिरा आहे, दुसरा काय आहे? लंगडा आहे. काय आहे? लंगडा. मी म्हटलं जर त्या झाडावरून आंबा खाली पडत तर सगळ्यात पहिले कोणाला भेटत? पहिले भोकण्याने म्हटलं होतं, मग बहिऱ्याने म्हटलं होतं, मग आता कोण राहिला? बहिऱ्याने भेटते. वडाच्या झाडाला कधी आंबे लागत असते का? पहिला भात जर भेटला तर गावात लागत मला झाडा जोडले तो पहिले. तोपर्यंत गावापासून निघतच नाही. झाड खायचं आहे. म्या काय पडला म्हटलं, वडाच्या झाडाला आंबे लागते काय? त्या गावात लागतच तो गोष्ट वेगळी आहे. बस हे घे पुस्तक घे. याला उत्तर दिले म्हणून याला जास्त देतो. माझ्याजवळ एकच पुस्तक आहे. योजना एकच आहे आपल्याजवळ, 2 योजना नाही. साड्या वाजा दोघांनी. काय करता? मजाक नाही आहे. हे बिघडलेली हे बिघडलेली गोष्ट आहे. काय आहे? बिघडली घडी दुरुस्त करावी समाजाची. यासाठी तुकडोजी महाराजांनी सांगितलं की याच्याही यादी आमची बिघडली होती घडी. मग हे सुधरवण्याचं काम कोण केलं? आजवरी संत साधुनी जगविला देश बोलोनी, जगविला देश बोलोनी. कुणाची वेळ दिसत आहे, कुणाची वेळ दिसत आहे. समजुनी साथदार पावितो संत साधुना, पावितो संत साधुना. दक्षिणा बोलिला
आलो वडाच्या झाडाला आंबे लागते म्हणून. सोपी गंमत नाही. आजवरी संत साधूंनी जगविला पुन्हा ती वेळ दिसत आहे समजूनी. आमच्या जमाने एक जमाना हा जप तप का यज्ञ यागती रसका. एक जमाना, त्या जमान्यात जग नव्हता, याग होता, जप होता, ताप होता, तीर्थ प्रमाणित होती. पण आता नाही राहिलं. अब तो श्रम दे कर ग्रामो ठीक बनाना होगा. साधन बदलाना होगा. होगा साधन बदलाना होगा. होता तो जमाना. पण आज देशातल्या साधूला डबल जागृत व्हायला लागल. काय आज देशातल्या साधूला जागृत व्हायला लागल. कारण या गावातले लोक एकत्र आले पाहिजे. येऊन नाही राहिले. निवडणूक झाली माय, गावात फुटाफाटी पडते. आता निवडणूक असेल तर गावातली सरपंचाची तर ईट घेतो पहिल्या हातात. काय घेतो? एक ईट. हे माझं काय काय या कांद्यात सारी दुनियाच जर बर्बाद केली असेल तर या उभे राहणार. बस खाली मला राग येते उभं राहणार आहे. महाराज सोपे महाराज लिहून ठेवलं, मेरी वतन की बिछुडी है. तेच आपल्याला आहे. हो गुंफाबाईचं रमाबाईची जमत. कापूस वेचायला गुंफान रमा एकत्र जात असेल तर हे इकडल्या हारीत राहते ते तिकडल्या हारीत राहते. हिचा करते हे तिच्या करते. सोपी गंमत आहे का? हो गेली गुंफाबाई. कुठं चालली? मला पण नाही. महाराज चालले बरे रुद्राक्ष गेले शिवरले. कुठे चालली म्हणे? शिवरले गेल्या. ह्या मोर्शी तालुक्यातली एक गाडी, 10 गाड्या गेल्या. 10 गाड्या. किती गाड्या? हा मोर्शी तालुक्यातल्या. गावाचं नाव सांगत नाही. पैसे सोडले इथं बसल्या. आता झमकून घेऊ काय? मग जेवलो नाही, उपाशी राहून. हे तरी जेवल्या रटाडून आहे. तबल्यावाला किती टुकू टुकू करत असत. पेटीवाला किती काय चुरू चुरू करत असत. अंगावर जर आपत आली तर एकही टिकत नाही. मजाक नाही. बरं गावची लोकसंख्या मोठी आहे. आलो राजा येईन बिन 2-3 जण. पुरे लोक भिडले तर माझी चटणी पुरत नाही. काय करता? गेले गुंफाबाई 10 गाड्या. तिथून फोन करते, महाराज शिवरले आली. म्हटलं जा ना आता. म्हटलं काय नाही गेली म्हणजे रुद्राक्ष वाटपाचा कार्यक्रम आहे. काय आहे? रुद्राक्ष वाटपाचा कार्यक्रम. म्हटलं चांगली गोष्ट आहे. जा म्हटलं माझ्यासाठी एखादा घेऊन येतो. 9 गाड्या वापस आल्या माय. किती गाड्या? पाहिजो गुंफा ऐकायच्या. 9 गाड्या वापस आल्या. 2 दिवसाचं संमेलन. एकाच दिवशी 9 गाड्या वापस आल्या. दुसऱ्या दिवशी गुंफाबाई फोन केला. का म्हटलं 9 आल्या तू कोण नाही आली? म्हणे रुद्राक्षाचा कार्यक्रम आज आहे ना म्हणे. 33 एकरात पेंडाल होता. किती एकरात बाबू? पाहिजो 33 एकरात पेंडाल. मधात रुद्राक्ष वाटपाचा कार्यक्रम. जवळजवळ 1.5 कोटी जनता तिथं. किती कोटी? गुंफाबाई घुसली इकडून तिकडून चांगली कुपात घुसली आणि गेली तिकडे रुद्राक्ष आणाले. आणि गेली तर डायरेक्ट तिकडून आले. मग एका महिन्यात कोणाला म्हणे महाराज म्हटलं का आली काय? म्हटलं रुद्राक्ष तर नाही भेटला म्हणे पण कंबळला बोलून आली म्हणे. म्हटलं घे ना आता काय म्हणतात काही गरज नाही आहे. महाराज म्हणते हे तीर्थाले जाऊन अक्कल असली पाहिजे, केलं पाहिजे. तीर्थात देव नाही आहे. आमच्या संतांनी आमचा रस्ता भरकटलेला आहे. आमच्या संतांनी सांगितलं देव कुठं आहे. महाराज म्हणते विद्वानांच्या पुराणिकांच्या विद्वानाच्या पुराणिकाच्या सत्ताधारी महंत कोरी यांना दुर्नी पाहिजे. सत्ताधारी महंत कोरी यांना दुर्नी पाहिजे. नम्रता सेवेला असतो. नम्रता सेवेला असतो त्यांच्या घरी. हरी 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 भाविकांच्या मेळा भाविकांचा मेळा प्रतिष्ठारी. भाविकांचा मेळा प्रतिष्ठारी. इमानदारी प्रियतयाला भावी लयच भाविक आहे. बाप्पा आमच्या गावातली गुंफाबाई एवढी भाविक आहे बाप्पा. बऱ्याच बाया सकाळी उठते. भाविक काय म्हणते? काय म्हणते? बऱ्याच बाया सकाळी उठते. कायले नुसतं दुसऱ्याचे फुलं चोराले. कोणाचे इटा चोरते, कोणाचे शेत चोरते राजो. कोणाच्या गौऱ्या चोरते, कोणाचा इमान चोरते. आमच्या गावातली गोष्ट तुमच्या गावातली नाही आहे. पायदा नाही तर आनंद घरा गोटे चोरते.
म्हणते महाराज म्हणते सकाळी उठलं पाहिजे, पण भाविक त्याला म्हणत नाही जो सकाळी उठते. भाविक कोणाला म्हणते? जो भागवतात बसते. भागवतकार आहे आता भाविक आहे. आता हे महाराज भागवतकार बसलेले आहे. राजा रामगीता सांगते भागवतात काय सांगते? जादन बदलाना होगा घर घर यही होता एक जमाना था जब तब का. आता काय कथा सांगत बसता साऱ्या जमणार नाही. रामगीता सांगावं लागत. मग बुवा सांगते एक होता राजा त्यांना खाल्ला बदा. या होता का बेसन भिजवायला काहीच काय सांगते याच्या घरचं दुकान दुरुस्त राहत नाही. जनक राजा होता धर्म राजा तसा बाप पाहिलं पहिलं घरात काय नोकरा करून राहिला. मग साऱ्या गावाचे गाव बरबाद करून टाकले दारूच्या देशीच्या नांदानं. मग हे सांगते इकडे अरे भागवतकार त्याला म्हणा ज्या भागवतकारानं खरी जे अनुपष्टा जे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं सांगितलेल्या ज्या कथा आहे ज्या निर्मिळातल्या जगातला पहिला आंदोलन करता म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. पहिला आंदोलन हा पाहिजो लय गोष्टीचे आंदोलन होते मजाक नाही आहे. ह्या बाया बोमलते माणसं बोमलते हे तुरीच्या ताईले भाव नाही आहे. अंडेवाला बसते का कधी आंदोलन आले पाहिला काय कधी? मटणावाल्याला पाहिलं का आंदोलन करायला हे 150 रुपये किलो बोंबलू नको. मग जर भारत देश जर कृषी प्रधान नसत भारत देश काय आहे म्हणते थांबणार रे काय आहे भारत देश बोल ना काय आहे असं सांगणार कोण वय त्याला मा समोर उभा करा. असं म्हणू वाया गेल्या माय सोपी गंमत नाही. भारत देश कृषी प्रधान राहिला नाही. एक गोष्ट सांगू पटलं तर टाळी वाजवता. भारत देश पुढारी प्रधान व्यापारी प्रधान उद्योजक प्रधान आहे. काय मत आहे तुमचं? राहिला नाही गेल्याच्या दिवसात जर भारत देश कृषी प्रधान राहिला असता तर तुकडोजी महाराज ग्रामगीतेत लिहिलं नसतं तुझ्या श्रमाचं प्रतिष्ठा मिळो सकळांचे लक्ष तुझ्याकडे वडो मानवतेचे तेज झळझळो विश्वामध्ये पडली नसते हो त्याले काही गरज नसते पडली महाराज. हो लक्षात ठेवा गावातलं 3 मजली दुकान दारूवाल्याचं आहे का शेतकऱ्याचं आहे? कोणाचं आहे तुम्हाला कसं माहित? लक्षात ठेवा गावातलं 5 मजली बिल्डिंग कपड्याच्या दुकानदाराची आहे गुरुजी का वावरात जाणाऱ्या मजुराची आहे? राहिला भारत देश कृषी प्रधान सगळे स्वप्न पाहून राहिलो. अरे सोपी गंमत नाही आहे हे जहा डाल हे आमचा देश काही सोपी गंमत नाही आहे हो. एवढी भारताची भूमी मला त्या सोमनाथचं मंदिर 18 वेळा लुटलं मुघलांनी. किती वेळा? निजामांनी मुघलांनी किती वेळा? जेवढ्या वेळा लुटला त्याच्यापेक्षा दुप्पट सोनं आजही सोमनाथच्या मंदिरात आहे. काय मत आहे? आता विचार करा आमचा भारत देश काय होता हो. अलबेलो किस नगरी के त्योहार भी है अलबेले दिवाली के जगमग डोले होली के अलबेले होली के अलबेले. आमचे उत्सव आम्ही सगळ्यांनी एकत्रित करायचो पण आता आम्ही जातीच्या धर्माच्या नावावर सगळे विटून गेलो. महाराजांनी सांगितलं आमच्या देशात तिथं जनता हे विखुरलेली आहे. किसी का किसी के संग नहीं बनता इसके लिए मैंने ठानी है ममता. शब्द टाकला समोर. हृदयाची डायरी ओपन कर आणि त्याच्याच ज्याने नेते व्हायचं उभं राहायचं हे भजनाचा अभ्यास कर बाबू. महाराजांनी लिहून ठेवलं सब नेताओं में कर दे मिलन आहे. गावाचा विकास याच्यासाठी घेऊन राहिला. गावचा सरपंच आणि गावचा उपसरपंच एका ठिकाणी नाही. इथून विचार केला इथून सकाळी उठून दात कशी घासतो इथून सारा ग्रामगीतेत लिहिलाय. कारखाना ग्रामगीतेतला लग्न कसं असलं पाहिजे मृत्यू कसा असला पाहिजे. मरणाचा लग्नाचा इति सारखा आहे माहित आहे का तुम्हाला? मरणात मुख्य माणूस कोण असते? मुर्दा 100% राहील. लग्नात मुख्य माणूस कोण असते बाबू? झाला का तू कबड्डीच्या टीमा तयार करा गावात. आता नाही का तुमच्या गावात बिनलाचे प्रत्येक गावागावात पडलेले आहे बिलकुल 51 हजाराचं बक्षीस भेटून राहिलं. कबड्डीच्या टीमा तयार करा. हे नाही जमत असून तर बांधा खांदाळ्या मग कापूस येत आले. मजाक नाही आहे. काय करता महाराज ते डोक्यावर टोपली. आता तो आपलं कमान आपणाला सुख दे आपलं कमान आपणाला सुख दे सर्वांचं जीवन उद्योगी होऊ दे.
चाल पुढे देशाचे काम करायला हे चाल पुढे देशाचे काम करायला दिसायला थट्टा शक्ती न लठ्ठा जेवायला पाहिजे काही दूध मठ्ठा हे भजन बाई माया कधीच त्यावेळेला पहिलं कीर्तन पाहुणीत झालं होतं हे भजन घेतलं मला आज आठवलं काय झालं शेतावर जायला उगा मागतोच भी अरे काहीतरी चाल पुढे देशाचं काम करायला हे चाल पुढे देशाचे काम करायला चाल पुढे देशाचे काम करायला मला पाहून राहिला बैगडे म्हणजे महाराज 11 वाजले ना चालूच देता काय कीर्तन चालू देऊ का बंद करू कीर्तन चालू देऊ का बंद करू माझी तब्येत अशी बेकार आहे न्यूमोनियाचे लक्षणं कालपासून होते मला बेकार आंध्र प्रदेश दौरा झाला माझा 15-20 दिवस मी तिकडे आंध्र प्रदेशात असतो कर्नाटकात होतो तेलंगणात होतो सगळं फिरून आलो आणि पाहिलं भ्रमंती केली देशाटन केलं पाहिजे फिरून तीर्थाले गेल्यानं जमत नाही महाराज तीर्थाले तर कोणीही जाते हो बया लोक मजा काय तीर्थाले गेल्यानं देव भेटला असता तर काय सारे लोक तीर्थाला नांदी लागले असते देव कुठं आहे भाविक कोणाले म्हणा इमानदारी प्रिय तयाला सदा कुणी कुणाचे रक्त शोषिता क्रोध हरीला असा भाविक नाही पाहिजे आम्हाला मग भाविक कसा पाहिजे तर तुकडोजी महाराजांनी म्हटलं इमानदार भाविक असला पाहिजे आमचा नेता इमानदार असला पाहिजे म्हणून तुझे म्हणतो देता आम्हाला वोट पैशानं विकू नका मतही दुधारी तलवार त्याचा उपयोग न केला बरोबर आपलाच उलटूवार आपणावरी भवितव्य गाव अथवा राष्ट्राचे एका एका मतावरीच साचे एक एक मत लाख मोलाचे म्हणते गावाच्या विकासाकरता अटल बिहारी वाजपेयीची सरकार किती मतानं पडली होती किती मतानं पडली होती गुरुजी एका मतानं एवढा पावर आहे पण योग्य व्यक्ती निवडून आणला पाहिजे आणि जर उभारा व्यक्ती असेल तर ईट घेतो आणि त्याला म्हणजे सांग मा घरात समोरचा गड्डा काही बुजवतो म्हणाले का बुवाऱ्या नाही तुले बुजवतो म्हणाले गड्ड्या असे लोक सात्विक लोक आले पाहिजे राजकारणात आता तर जिकडा खेळ मिळत आहे सारे पक्ष पाहन तर फुटाफटी आमच्या कोणाला निवडून द्या ज्याने निवडून द्या ज्या पक्षातून निवडून जा तो शेवटच्या टप्प्यापर्यंत त्या पक्षात राहील याची काही गॅरंटी नाही गॅरंटी नाही आहे हो काल सायकल वरून फिरत होता आज फॉर्च्युनर गाडी लागली त्याला काय लागली तू कालही गाठोडे वेचत होती आजही गाठोडे वेचून राहिली तुला कोणी होऊन नाही राहिलं शेतकऱ्याचं काम झालं पाहिजे हो वरणाले भाव नाही आहे गाडीले भाव नाही तुरीच्या तुया पोटा अंडे टाकते बंद करणं दे वरण खाणं मरण समजते 10 रुपयाची मिरचीची गड्डी असं हे बाई कितीले मागते बोल ना आप्पाजी मी म्हणून नाही राहिलो तुम्ही बोलून तर इथं राहिले घरी गेल्यावर तुमची बत्ती आहे काही माणसं म्हणते आम्ही आमच्या घरचे राजा ऐसे करेंगे वैसे करेंगे बाबू घरी गेल्यावर लसूण फोडेंगे दुसरं कामच कोणता बऱ्याच बाया दिवाळीला गेल्यानंतर आता तुम्ही म्हणाल काले बुवाले आमच्यावर बोलता याच्यावरही बोलतो थोडंसं बऱ्याच बाया दिवाळीला घरी जाते का नाही जात आपल्या भावाच्या घरी जात असता की नाही जिकून आल्यावर तिच्या घरचा पती परमेश्वर म्हणते ह्या दिवाळीला त्या बापान काय दिलं अपेक्षा नका करत जो पोरीकडून सुनबाई आली आपल्या घरची पत्नी आली तिनं तिचा भाऊ सोडला बाप सोडला दार सोडलं इस्टेट सोडली घर सोडलं शेती सोडली वाडी सोडली घरचा दिवा लावला आणि तुमच्या घरी पंती लावाले काय लावाले आणि तुमचा संसार सुखाचा करणार काय म्हणतो हे आधी हेच तर झालं हो पण याचा अहंकार नको करतो मी वैत टिकली म्हणते याच्या मी वैत टिकली तर टिकली नाही तर फुकली मजाक नाही आता टिकवाच लागणार आहे तिले तिच्याशिवाय काहीच नाही आहे स्त्री पुरुष दोन चाके जरी परस्पर सहाय्यके तरीच संसार कौतुके ग्राम होई आदर्श ग्राम गीता तो भी आलेली आहे वेदांनी आरंभीच केला गौरव प्रथम मातृदेव या जगात काहीच नव्हतं जेव्हा काही नव्हतं ना तेव्हा सगळ्यात मोठे आमचे वेद निर्माण झाले काय निर्माण झाले कोण केले हे वेद निर्माण आहे नाव त्याचं अजून नाही लक्षात ठेवलं त्या वेदामध्ये पहिला शब्द टाकला वेदांनी आरंभीच केला गौरव पहिला शब्द मातृदेव जिजा माय जर राहिली नसती तर शिवाजी महाराज सारखा पोरगा जन्माला आला असता काय
काही गरज नव्हती. म्हणून तिच्याजवळ हे आहे ना, उदर आहे ना तिच्याजवळ, गर्भधारणा आहे ना, 7वा महिना चालू होता, जिजा माहिती 5वा महिना. तुला कसं माहित पाहिजे. आता येईन तुमच्या दिवस 7व्या महिन्यावाले पाहिजे. 7व्या महिन्याला साड्या नेत होते. काय नेत होते? काय गेले तुमचे दिवस आता साड्या नेत होते. शिवा शिवा तो सभी कहे, जिजा कहे नको. एक बार जब जिजा कहे तो लाखों शिवाजी होय. काय पोरग सुंदर कीर्तन करते, काय सुंदर बोलते, त्याला द्यायला लागल ना. माझ्याजवळ येते, महाराज मैत्र 2 वर्षाचा झिंगूर आहे म्हणते. डीजेचं गाणं लागलं का कसं कसं नाचते म्हणते. येते भाऊ बाया आपल्याजवळ. काही काही बाया अशा येते. आम्ही त्या गावात गेलो मराठवाड्यात, जिकडे तिकडे एक बाई म्हणे मला मोठा संतासारखा दिसून राहिला म्हणे, लहानसा म्हणे. या हो तिकडले लोक भल्ले भाविक आहे राजू. ते आमच्या हातात दिलं तीर्थ. हे होते आमच्यासोबत तिकडे पंढरपूर दौऱ्याच्या वेळेस. तीर्थ दिलं राजू त्या माणसानं. म्हटलं कायचं तीर्थ होय? आमच्या गावात एक नागा साधू आले होते म्हणे. काय आले म्हणे? नागा साधू आले होते म्हणे. नागा साधूना हो गावात आले. ते म्हणे एका 2 वर्षापासून कुंभमेळ्यापासून आंघोळ नसन केली म्हणे त्यांना म्हणे. हो त्याला गावात बोलावला. गावाच्या चव्हाट्यावर चौऱ्यावर म्हणे त्याच्यावर पाठ ठेवला. त्या पाठावर गावातल्या साऱ्या बायानं मध्ये त्याची आंघोळ घातली दह्यानं दुधानं अभिषेकानं. त्या अभिषेकात त्यानं थोडासा काही कार्यक्रमही केला असेल म्हणजे. ते तीर्थ म्हणे आम्ही शिशीत जमा करतो आणि तुमच्यासारखे लोक आले का ते एक एक म्हणजे मला मी म्हटलं तूच पण मग हराम काय करता. काही काही बाया एकदम गाडीतून उतरत नाही तर अंगावरच येतं ना, लोंडे लोंडे पडल्यासारखे. नका जो मान. असं झालं ना महाराज म्हणजे परक परक कर संत पछाना तब उनके चरणों में जाना. गैऱ्याच्या चरणावर जायची ताकद असली पाहिजे. ताकद खऱ्या संताच्या चरणावर जाय, जीवन सुधारल्याशिवाय राहणार नाही. एवढे अनुभवाने सांगतो. प्रार्थना मी गावाचे धन समजतो. यानेच स्वर्ग मोक्ष समाज. जिवंतपणे स्वर्ग तुले पाहता असाल तर प्रार्थनेशिवाय पर्याय नाही आहे. मित्र ऐका माझे वचन, जरी भावे वाटे गावाचे कल्याण, तरी तर सामुदायिक प्रार्थना साधन सोडू नका. कोणता स्वर्ग? कीर्तीचे स्वर्ग करा, अपकीर्ती नरकाचा पसारा. याच जगी व्याप सारा जहाना तो. पण काम करत राहायला पाहिजे. मरणाचा विधी, लग्नाचा विधी. तुम्हाला बरा आला ना बुवाऱ्या पाहायचा. मरणात खेळ आमचा माणूस कोण आहे? कोण आहे मरणाचा? मरणाचा मुख्य माणूस कोण आहे? मुर्दा आहे. काय आहे? लग्नाचा मुख्य माणूस नवरदेव. पाहिजो विधी सारखाच आहे. पाहिजो तू म्हणशील ह्या कोणता आला? पुण्यावरून डिग्री आहे बाई, चिल्लर आहे काय? मरणाचा विधी, लग्नाचा विधी. एका महिन्याआधी कॅबिनेट मिनिस्टर होते. हे मला विचारे कॅबिनेट म्हणजे काय? मी म्हटलं ज्याला नेट लागत नाही तो कॅबिनेट. एवढा मोठा झाला का? विकास भाषा इंग्रजी, साऱ्यात मोठी भाषा मराठी. ही मायभूमी ही जन्मभूमी, कर्मभूमी ही यमुची, महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी यमुची. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमळ पावे. मरणाचा विधी, लग्नाचा विधी. तब्येत बरी नाही आहे तरी मी कीर्तन करून राहिलो. माई कॅपेबिलिटी आहे, चक्कर आहे. 650 mg ची गोळी घेऊन आलो मी. 650 mg एवढा पावर आला. तुम्ही म्हणाला हे दिसतं तर झटभर द्यायला करंट कुठून झाला. 650 ची गोळी घेतली ना त्या. उलट जर लावला तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात बोलवा मध्ये हवेनं उडून पळतो एवढा व्याप नाहीये. लग्नाचा विधी, मरणाचा विधी. माफ करता मी जास्त फायदा. 11 वाजून 13 मिनिटं झालेले आहे. कीर्तन चालू देऊ का बंद करू? चालू देऊ. मी बिमारच तपासणं चालू आहे ना. चिकनगुन्या धमक्या धमक्या काय करणार आहे आता? ते चालणारच आहे. थकलेला चालू देऊ का? थकलो आहे मी. चालू देऊ कीर्तन? जीव घ्या ना आता माया. चालू द्या. लेकरासारखा नातवासारखा म्हणून जरासं हे चालू आहे. काही हरकत नाही. मरणाचा विधी आणि लग्नाचा विधी. मरणात मुख्य माणूस मुर्दा, लग्नात मुख्य माणूस. तुम्हाला विधी कसा सारखा? 33 एकर जमीन घेतली मुर्द्यानं. किती एकर? 33 एकर जमीन जिवंतपणे.
33 एकरात बंगला बांधला. काय बांधला? बंगला बांधला. त्याच्यात 20x20चं बाथरूम काढलं. काय काढलं? बाथरूम. त्याला गोल्डन टाईल्स लावली. काय लावली? सोन्याचा शावर लावला. कायचा शावर? संडासची शीट सोन्याची. कायची शीट? सारं सोन्याचं. कायदा एका मिनिटात सांगतो तर्क. पण मुर्दा मुख्य आहे. 33 एकराची जमीन घेतली, त्याच्यात बंगला बांधला. बंगल्यात 20x20चं बाथरूम बांधलं. बाथरूमला शावर लावला सोन्याचा. पण मुर्द्याची आंघोळ कुठं बाबू? कुठं आहे? ह्या बहादर लग्नाचा नवरदेव किती काय मोठा आहे, आयुष्य आरामानं राहणारा बाप आहे. आपल्या बापानं कमावून ठेवलेला सगळ्या गोष्टी परिपूर्ण आहे. 3 बेडरूम आहे, 4 हॉल आहे, कितीतरी संडास बाथरूम आहे. याची आंघोळ कुठं आहे? यले बाया आंघोळ घालते मुर्द्याने. यले बाया आंघोळ घालते का घालत? बरं, यले गावातून मिरवणूक काढते. कोणाची? मुर्द्याची. आणि नवरदेवाची त्याची गावातून मिरवणूक काढते. यले वाजत नेते. यले वाजत यले हार घालते. यले हार घालते. यले टिक्का लावते. त्याला पुक्का लावते. लागते ना? यले खांद्यावर नेते. त्याला घोड्यावर नेते. विधी पाहिजे. यले टिक्का आहे. त्याला टिक्का आहे. यले हार आहे. त्याले हार आहे. याले खांद्यावर नेते. यले घोड्यावर नेते. पाहिजे. याची गावातून वरात निघते. त्याची गावातून वरात निघते. हो, याले तूप लावते. त्याला हळद लावते. हो, याले तूप याच्यासाठी लावते सकाळपर्यंत ह्या सरका सुद्धा राहायला पाहिजे, अकळ लागली पाहिजे. आणि याला हळद याच्यासाठी लावते लग्न झाल्यावर या लचक लागली पाहिजे. पण संस्काराची जडणघडण कशी आम्हाला करावं लागेल तर 2 गोष्टी आहे माझ्या. सायकल आणि सायकल. सायकलचा मागचा चक्का माहित आहे कोण आहे? कोण आहे मागचा चक्का? तू आहे माय. कोण आहे? आमच्या देशाची स्त्री समक्षीकरण, स्त्री सशक्तीकरण, आमच्या देशातली मातृशक्ती ही मागच्या चक्क्याचा टायर आहे. कायच्या चक्क्याचा? समोरचा चक्का म्हणजे तुम्ही आहे. समोरचा चक्का म्हणजे सगळ्यात जास्त ओझं कायच्यावर राहते? म्हणू नका असं आहे तसं आहे, चिमून बसत जा जरा. तिचं बरोबर आहे. ते वय तर टिकली, दुसरी आली तर टिकलीच नसती. मजाक नाही. कोण या गावात 50चे 50 घोडे होऊन गेले. 33 वर्षाचे घोडे. त्यांच्यामध्ये काय नाव आहे तुझं? माझं नाव बाल्या. कोण म्हणजे का बाल्या? काम नाही करत, काही नाही करत. महाराज त्या 800 लोकांचा मला काही कामाचं नाही आहे. मागच्या चक्क्याला स्टँड असते. काय असते? स्टँड. समोरच्या चक्क्याला नाही राहत. हो, ब्रेक कोण्या चक्क्याला राहते? कोणता लावते तो? समोरचा लाव. त्याला माहिती समोरचा लाव उताच येऊन पडते. मागचा लावते. कोणता लावते? पाहिजे. वजन कोण्या चक्क्यावर फेकते? आपाजी मागच्या. कॅरियर कोण्या चक्क्याला राहते? हवा कोण्या चक्क्यात जास्त भर लागते? एवढा अधिकार आहे माहिती तुझ्या संसारात. हे 3 नियम तुला परमार्थ साधण्यासाठी पार पाडायला पाहिजे. म्हणून मी बायांना म्हणतो, हो, या देशात स्त्रीच्या तेजावरीच पुरुषाचे मोठेपण ऐसे आहे. जिजा मातेनं शिवाजी राजा घडला. मग जिजा मातेचं योगदान आहे काय? शहाजी राजे भोसलेचं कोणीच नाव घेतलं, त्याचंही योगदान आहे. सायकलचा चक्का एकटा कधी चालू शकत नाही. 2ही चक्के बरोबर चालल्याशिवाय सायकल चालू शकत नाही. अधिकार आहे, पण सगळ्यात जास्त अधिकार माहित आहे. लक्षात ठेवतो. हो, जिजा मायले 7वा महिना लागला. 2 बाया साड्या नेसवायला आल्या. हो, दोन्ही बायाले जिजा माय थांबवलं म्हणे येऊ नको माझ्याजवळ. असेच कितीतरी पोट्टे जन्माले घातले म्हणे. देशात जन्माले आले, आतंकवादी जन्माले आले. लोकांचे धर्म विचारू गोड्या घालून राहिले. आपल्या काश्मीरमध्ये लोकांनी, बांगलादेशमध्ये सगळे लोक एकत्र येऊन एका हिंदू नागरिकाला मारून राहिले. बरसबे असे पोट्टे जन्माला घालून राहिले. असं जन्माला नका घालू. या देशाच्या लोकसंख्येत भर पडणारा पोरगा जन्माला घालायचा आहे म्हणे. ज्या बाई ताकद असन त्या बाईना हाती तलवार द्या म्हणे. काय द्या म्हणे? काय द्या म्हणे माय? हा, तुले लागते डोह्याडे 7व्या महिन्याने. म्हणला बाई काय खावाचं वाटते व बाबा बाबा. मला आंबा खावा. बस ना आंब्याच्या झाडावर जाऊन पायाने माती खावीच वाटते ना. जो हे का खायचं?
पत्नी काय बाई नव्हती? झाशीची राणी काय बाई नव्हती? हा काय स्त्रियांनी युद्ध नाही केले का? आमच्या देशात अहिल्याबाई होळकर नावाची एक युवती होऊन गेली, एक चांगली तरुण तडफदार स्त्री होऊन गेली. तिला विसरल्या का तुम्ही? आमच्या देशात सावित्रीबाई फुले होऊन गेल्या, आमच्या देशात जिजामाय होऊन गेली, आमच्या देशात कितीतरी अशा झाशीची राणी लक्ष्मी. मग आम्ही विसरलो महाराज. विसरलीस अधिकार तू माते जगताची कैवारी होती ना तू एका टायमाले. सुंदर थी झाशी की रानी लड़ी गोर के संग में, सुंदर थी झाशी की रानी लड़ी गोर के संग में, ये दागन में दिया शत्रु का, दागन में दिया शत्रु का, खुदी आग में जग में सुंदर दिखता है तो क्या है, तूने सेवा ही किया है सुंदर दिखता है तो क्या है, तूने सेवा ही किया है सुंदर दिखता है तो क्या है. या पोरी तरुण तरुण आरशाच्या समोर जाते मटक मोठे हमाय मोठी साजरी दिसून घड़ी घड़ी में कपड़े बदले, बाल में डाले कंगवा, बाल में डाले कंगवा, बाबा बाल में डाले कंगवा. ये ऐसी शान को कोई न पूछे, कोई न पूछे, सेवा में भगवा सुंदर दिखता है तो क्या, तूने सेवा ही किया है सुंदर दिखता है तो क्या. माणूस जन्माला आला त्या दिवस पासून आपली ही रेल्वे सुटलेली आहे. आमचं जीवन म्हणजे रेल्वे आहे. आमचं जीवन म्हणजे म्हणे कलकत्त्याच्या गाडीत बसावे, म्हणे देवा पंढरीशी न्यावे, ऐशा प्रार्थनेशी पुढे यावे, पुण्या देवे सांगे. प्लॅटफॉर्मवर गेला पंढरीच्या गाडीत चढला. ओ पॅसेंजरनं विचारलं कुठं चालले? म्हणे पंढरपूरला चाललो. तिकीट दाखवली तिकीट. गाडीच्या खाली उतरणार नाही. तिकीट आहे माझ्याजवळ. थांब टीटीला बोलावतो. टीटी आला. टीटी तिकीट चेक कर. कार कुठं चालला? पंढरपूरले. तिकीट पाहिली. तिकीट बरोबर आहे बापा, सगळं बरोबर आहे, पण गाडीच्या खाली उतर. काहून उतरू गाडीच्या खाली? तिकीट पंढरपूरचा आहे, गाडी कलकत्त्याला चालली. गाडी कुठं चालली? रस्ता तुमचा बिघडलेला आहे माय. तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी, राष्ट्रसंत ज्ञानेश तुकोबा, तिलक महात्मा गांधी, तिलक महात्मा गांधी. समोरचा ऐकू समोरचा. विसरलीस अधिकार तू माते या जगताची कैवारी, गोविंद भूमीचे धारे, बसलीस अशी का स्वस्थ भगिनी, हो का ललकारी, नारी. म्हणून जागृत होण्याचं काम आहे. हो, गाव आपला भारत देश कृषी प्रधान म्हटल्या गेलेला आहे. आपल्या कृषीला किंमत द्या. लक्षात ठेवा, आमच्या शेतकऱ्याले कर्जमाफीची आवश्यकता नाही आहे. एका मिनिटात सांगतो. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे, या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे. याची एकही सुधी योजना तुमच्यापर्यंत येत नाही. याच्या केसाले धक्का लागत नाही. लागते का? आता खाली उतरतो स्टेजवर, लागत असं. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे, देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे, देशाचे गृहमंत्री अमित शाह आहे. याची सरकारची एकही सुधी योजना तुमच्या आमच्यापर्यंत सुधी येत नाही. याच्या केसाला धक्का लागत नाही. नवे या देशाचे जेवढे पंतप्रधान झाले, काँग्रेसचे राव, बीजेपीचे राव का शिवसेनेचे राव, त्या प्रत्येक पंतप्रधानाचे, प्रत्येक प्रेसिडेंटची एकही सुधी योजना तुमच्या आमच्यापर्यंत आली नाही. नावं याच्यासाठी घेतले. काही लोक म्हणून स्पेसिफिक यायचेच नावं घेतले. काय लक्षात ठेवायचं. एका गावात गेलो तो, तिकडून आल्यावर म्हणे बीजेपीचा कार्यकर्ता दिसून राहिला म्हणे. या म्हणे म्हटलं इचू कट्यात कायले चालला. लक्षात ठेवता. या देशात जेवढे पंतप्रधान झाले, या देशात जेवढ्या राष्ट्रपती झाल्या, जेवढे गृहमंत्री झाले, जेवढं मंत्रिमंडळ झालं, त्याची सुधी एकही योजना तुमच्या आमच्यापर्यंत येत नाही. 1500ची लाडकी बहीण योजना सोडून. लाडकी बहीण योजना सोडून. हो, जास्त बोलता येत नाही यायले. आता लाडकी बहीण या मग खाली उतरा ना, तिकडून या. थांब एकनाथ शिंदेला फोन लावतो. आता काय करू? नाही. त्याच्या केसाने धक्का लागत नाही. पण या देशाच्या सीमेवर 2 माणसाच्या भरोश्यावर दुनिया आहे. कोणत्या संतावर दुनिया उभी आहे? हर संत दुनिया में जगे तबई रही दुनिया खड़ी, उनके प्रतापों से ही जो जग आज तक ना नीचे पड़ी. कितना जगत में पाप है अंदाज के बाहर चला, वह संत का ही पुण्य है
जो जग आज करना। संत की पूरी तपस्या, संत की ही बात है, जो भक्त उनके है सही वह कर सके आबाद है। जहाँ संत की होगी समाधी धन्य वही स्थान है, निर्मल बने वातावरण व शांती को बे आव्हान आहे. या देशाच्या पाठीवर 2 संत आहे, पटलं तर टाळी वाजवतो. ज्या संताच्या भरोश्यावर ही दुनिया उभी आहे. एक संत म्हणजे आमच्या सीमेवरचा डोळ्यात तेल घालून आमच्या सीमेचं रक्षण करणारा आमचा सैनिक, आणि दुसरा संत म्हणजे आमच्या शेतात राबराब राहणारा आमचा शेतकरी. 2 लोक आहे, लक्षात ठेवलं. महिमा आहे. हो, सकाळी येते विचारायला, रही लावते संध्याकाळी. हो, ताकाले गावात येते दहीवाला, दही घ्या, दही ताक घ्या, येते का नाही? येते ना? तुमच्या गावात येत नाही? आमच्या गावात येत असते करत गावची म्हणतात. दही घ्या, दही ताक घ्या, ताक. हो, सकाळी उठते महिमा आहे मंदाबाई. हो, तुम्ही ते गुंफीले उठवा, गुंफी ताकवाला आला. हो, गेले. मग म्हणते काव भाऊ काय रुपये लिटर दिलं? तो म्हणजे 20 रुपये लिटर दिलं. महिमा भाव करते त्याच्यासोबत. आता त्याला कष्ट नाही काय? काल रात्री त्यानं रई लावली, इरजण टाकलं, सगळ्या गोष्टी केल्या. सकाळी बाहेर गावावरून तुमच्या गावात एसटी ना आला, डोक्यावर काय घेतलं, ही घेतली आणि बोंबलू नाही राहिला. दही घ्या, दही. मग तो या घरापर्यंत येतात. मग त्याला 20 रुपये लिटर नाही, त्याला 30 रुपये लिटर पाहिजे. किती रुपये? हा, 20 रुपये लिटर. मग महिना 10 रुपये देशील तर देऊन द्या म्हणते. राहू दे, भावना परत जाऊ. हा, त्यापेक्षा आता नवरा भरा आहे देशी, या दुकानात जाते तर कधी भावली करत बिचारा. 90ची असन तर 80ची असन तर 80लाच आणते. आणते का नाही काकाजी? तुम्हाला कसं माहित? फायदा. तुम्ही म्हणाल मला कसं माहित? आता कीर्तन करायला सारे भाव लक्षात ठेवा लागतात. आता काय करता? एकत्र व्हा महाराज. तुम्ही जोपर्यंत एकत्र होणार नाही, हे एकत्र करण्याचं काम आजचे डॉक्टर म्हणजे भोंडे महाराज. तुम्ही आजचे डॉक्टर आहे. भोंडे महाराज, बादल महाराज खंडारे, तुम्ही आजच्या समाजाचे डॉक्टर. आपण सगळे ज्यांनी तुकडोजी महाराजच्या कीर्तनाचा वसा घेतलेला आहे, ज्यांनी तुकाराम महाराजांच्या कीर्तनाचा वसा घेतलेला आहे, हे आमच्या समाजाचे. मग आमच्या भारताला ग्रहण लागलं. मला वेळ सांगितलेली आहे, 11:30 पर्यंत चालायचं आहे. 11:26 झाले, 4 मिनिटं शिल्लक आहे. मग राखीव आहे म्हटलं, मजाक नाही आहे. कीर्तन आहे 9ले लागलं, 9:30. कीर्तन 8चं होतं. तसं तर अर्धा तास मी पुढे लांबवणार होतो, पण आता तुम्ही म्हणता म्हणून पाहिजे. तरी गीतांजली एक्सप्रेस होय, एका दमानं थांबणार, पण सगळ्याचं पाहा लागते. यायले काटून कुटवले जायला लागते, मजाक नाही. हा, सगळी गोष्ट आपल्याला सांभाळायची आहे. आमच्या समाजाचे आपण सर्व डॉक्टर आहोत. आणि जोपर्यंत हे कीर्तनकार, प्रवचनकार, प्रभावशाली भागवतकार गावागावात जाऊन सुधारणा करणार नाही, तोपर्यंत काही जमणार नाही. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांना एकत्रित यायचं. मेरा वतन अन्न वस्त्रो का मारा, चोरी चहाडी से करता गुजारा, क्यों ना करे कोई ना दे सहारा, कोई व्यक्ति व्यसन से पाए पतन, कहे तुकड्या उलटे उठा दे कदम. आमच्या भारताने लागलेला ग्रहण आहे. भारता गुलाम हा सगळा सिद्धांत तुम्हाला मांडायचा आहे. म्हणून हे सगळं पाहायचं आहे. महाराज म्हणते, बिघडले ब्रीद जनतेचे चरित्रे नासली सारी, मंत्र घ्या धर्माचा सुरवे तारण्या डोका. म्हणून सुरुवात कुठून? सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत. बोलाव कसं, वागाव कसं, चालाव कसं, सारा ग्रामगीतेत आहे. लक्षात ठेव जा. लग्न कसं असलं पाहिजे, मृत्यू संस्कार कसा असला पाहिजे, सारा ग्रामगीतेत दिला आहे महाराज. लक्षात ठेवा. आमचे जे बिघडलेलं ब्रीद आहे, आमचा युवा तरुण तडफदार उभा झाला पाहिजे. लाव छातीला माती उभा व सैन्यामध्ये भरती व्हाया, देशासाठी धर्मासाठी अर्पण कर. अरे मेला तरी तू शहीद होशील, कीर्ती तुझी देशावर. मोबाईल वाल्या लक्षात ठेवलं. जिंकला तर वीर मनोनी पदवी देतील राष्ट्रपती. या भारत देशाचे तुझ्यावरी कर्ज असे ऋषिऋण असे, तरुण सोनी रक्त नवसळे नवजवान तुझं मनात. नवजवान तयार झाला पाहिजे. मग गावातला नवजवान कसा आहे? तिकून निघाला, मनात जर तंबाखूची पुडी भेटली त्याला तिथं खाऊन राहिला. गावातल्या चांगल्या माणसाचं काम आहे काकाजी. म्हटलं पोट्ट्या काय करून राहिला? गावातला सरपंच आडवा झाला. म्हणजे काय करून राहिला? म्हणे काही नाही, हर्ऱ्याची पुडी खाऊन राहिलो. म्हणे बाप्पा बाप्पा थांब. म्हणे बापाला नाव सांगतो. कोण म्हणे? गावचा
सरपंच थांबता बापाला नाव सांगतो. ह्या म्हणे मग बापाच्या बापाला नाव सांगू द्या तरी भेट नाही. तिकडून आला बाप याचा ह्या लपला सामटी. जसा सामटीत लपला तसा सरपंच म्हणते का रे आता बापाला भिवून लपला म्हणते. ओ काकाजी म्हणते मी बापाला भिवून नाही लपलो म्हणते. मग बाप ह्या खर्ऱ्यातला अर्धा खर्रा दाखते म्हणते म्हणून मी लपलो. पोरग बिघडलं पोरगी बिघडली. पोरगही बिघडला नाही पोरगी बिघडले नाही. त्याच्याही पुढचं सांगतो ग्रामगीता सांगते मायबाप बिघडले. तू म्हणाल कसा बोलून राहिला डायरेक्ट प्रहार करून राहिला. पुरावा वडिलाने मुलगा नाही शिकवला तोही पापाचा भागीदार झाला. जैसे जन्म देणे कर्तव्य झाला तैसेची शिक्षण देणे. काय काय खेळ नाहीये जीवनाची रांगोळी आहे महाराज. जीवनाची घाला लागणार आहे. पोराले संस्कार द्या. संस्कार शिबिरात पाठवा. हे उली उली लेकरं आजचे सान सान बालक उद्याचे तरुण कार्यकर्ते होतील. गावाचा पांग पेटतील उत्तम उत्तम गुणांनी. हे भवितव्य गाव अथवा राष्ट्राचे भवितव्य आहे तुमच्या गावाचं. त्याने संस्कार शिबिरात पाठवा. हो तरुणांना चांगलं उत्साहित करा. मोबाईलच्या नांदी लागू नका. स्त्रिया मुले होतील आदर्श. हा ग्रंथ घरी होता पठण ग्रामगीता. काही जण म्हणते का ग्रामगीता माघारी ग्रामगीता आहे मग वाचत जाणं. ग्रामगीता नवे पारायणासी वाचता वाटतावी जनासी समोर बदलावी जीवनाची मनी घेता. ही नवे फुले टाकण्यासाठी ही ग्रामाची उद्धार दृष्टी आजच्या युगाची संजीवनी बुटी समजतो आम्ही. लक्षात ठेवतो. हो लग्नात कसं आहे शेवटचा टप्पा सांगतो बिलकुल 5-10 मिनिटं द्या मग 5 मिनिटं येईल जायचं मी सोडतो काही हरकत नाहीये. लग्नात काय केलं पाहिजे. आता तर लग्नाची विधीच पलटली. पहिले लग्नात मंगलाष्टक होते चांगले मंगलाष्टक. गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा. नद्याचं दर्शन होतं. चांगल्या गोष्टी होत्या. लग्नाचा सारा तितंबा करून टाकला. जीवनात आल्यानंतर 16 संस्कार आहे. किती संस्कार. त्या 16 संस्कारापैकी मुख्य संस्कार विवाह संस्कार. काय आहे विवाह संस्कार. अंत्यसंस्कार मौंजीबंधन संस्कार उपनयन संस्कार नामकरण अन्नप्राशन गर्भ 16 संस्कार आहे. 16 माहित आहे. ब्राह्मणाने केले पाहिजे. आपल्याला कायले आहे खातं कायले काय ना उपाशी. अरे 16 संस्कार लागू आहे प्रत्येकाने. काही वर्णाचा लेश नाही आहे. कोणी असला चालते शूद्र असला चालते. शूद्र म्हणजे काय. शूद्राची जागा कुठे आहे देवाच्या चरणावर. सर्वात मोठं चरण कोणाकडे आहे. कोणता शूद्र कोणाला म्हणा वर्णाश्रम. अरे शूद्र नाही वैश्य नाही क्षत्रिय नाही आणि ब्राह्मण नाही आहे. महाराज म्हणते आम्ही सर्व एक होऊनी जातीय वृत्ती सोडूनी वाढवू गुणाची कला जागूया आपल्या चांगले करा. आपली संस्कृती. मला एका गोष्टीचा आनंद आहे. कोणत्या ब्राह्मण समाज मारवाडी समाज सिंधी समाज यायला आपली लग्नातल्या संस्काराची संस्कृती सोडली. आजही त्या नऊवारी धारण करते लग्नात. नऊवारी माणसं असं आपल्या हिशोबानच राहत असते. आपलं कुठं चाललं आपलं किराणा दुकान बंद पडून राहिलं. हातात घेऊ चालते राहिले आता लग्नात. याचा पकडते ना पुऱ्या लग्नातून पैसे. बरं जाते तर जाते पुऱ्या हॉलमधला कचरा घेऊन जाते. हे संस्कृती आहे. मग पहिले माणूस शर्ट घाले काकाजी घाले काही घाले. कोण घालते आता शर्ट. कोण चोरलं शर्ट. बहीण चोरलं. बहीणने चोरलं. आजच्या पिढीने चोरलं. म्हणजे काय ते फायदा नाव नाही घेत बा कोणाचं. नाही तर गुंफा पैसे नाव घेऊन मजाक नाही आहे. पहिले माणूस मनीला घाले. आता कोण घालते मनीला. बाई घालते राजू. पहिले माणूस जीन्स घाले पॅन्ट घाले. आता कोण घालते बाई घालते. पहिले माणूस कॅप जीप घाले डोक्या गिक्यामध्ये. आता कोण घालते. हो लक्षात ठेवा. हे सगळे कामं कोण करे. आता पहिले माणूस दुपट्टा घे खांद्यावर. बाई काय घेते स्टोन काय म्हणते स्टॉल सगळे कोणाचं आहे. मला माणसाने का साड्या घालावं नेसत जा. बदलाव महाराज. लग्न चांगले वेळेवर लागले पाहिजे. 10 वाजताचं लग्न असते. लग्न किती वाजता असते लागते किती वाजता. संस्कार आहे ना. मग विवाहाचा जो संस्कार त्याचे महत्व सर्वात तोर त्या पायावरीच समाज मंदिर म्हणून सुंदर करायला वेळेवर झाला पाहिजे लग्न. प्रसन्न हवा पाणी ऋतू तोची विवाहाचा योग्य मुहूर्त. बाकीचे झंझट फालतू समजतो आम्ही. पहिले पाहिजे रविवार दिवस चांगला यत्न केला पाहिजे. सगळ्यांना एकत्र आले पाहिजे. सगळ्या लोकांनी मिळून सगळं काम केलं पाहिजे. एखाद्या घरी नसन सोय सामूहिक विवाह सोहळे गावात केले पाहिजे. करा ना. संस्कार शिबिर गावात राबवा ना. व्यसनमुक्तीचे चांगले मस्त उपक्रम राबवा ना. स्वच्छता अभियान राबवा ना. ते पण करते. आपल्याला काही घेणं नाही आहे. मरण लवकर मग सकाळ काय मग काय करता
काही गरज नाहीये. आपले कीर्तनकार प्रवचनकार लगन व्हायचे 9 वाजता. किती वाजता? हे भजनवाले त्याच्यापेक्षा मान तुफान. भजनवाले डुबू 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 डुबू. हे भजनवाले मग राहिलो त्याच्या डोक्यात बघू टोपी हे नाही. बाकीचे भजनवाले ऑर्केस्ट्रावाले मजाक नाही काय ऑर्केस्ट्रा मजाक नाही. किती वाजता लगन? किती वाजता? ऑर्केस्ट्रावाले ते 11 वाजता. लगन 10 वाजता. ऑर्केस्ट्रावाले 11 वाजता. मग म्हणते काय नाही इला येऊन राहिला त्यापेक्षा आता भूतराच्या महिन्यातले कुत्रे चांगले इला. तुका म्हणे मन तुकड्या म्हणे मग काही संतापा बोध म्हटला पाहिजे ते नाही म्हणा. इडा कुठल्या पाहिजे तुमच्या तोंडात. मग येते बरं ते सोडा. आता लय विधी झाल्या. आता ते मंगलाष्टक आले. काय आले? मंगलाष्टक. गंगा सिंधू सरस्वती किती सुंदर मंगलाष्टक होते. कालांतराने तुकडोजी महाराजांचे मंगलाष्टक आले ते आले. नाही रामदास स्वामीचे लोक लय सांगते राजा. रामदास स्वामी लग्नातून पळून गेलते. रामदास स्वामी लग्नातून पळून गेलते. रामदास स्वामी लग्नातून पळून याच्यासाठी गेलते का रामदास स्वामीले 3 सावधान दिसले होते. किती सावधान? जेवणात 3 सावधान आहे भाऊ लक्षात ठेवतो. उचापत्या नाही करायचा भाऊ. 3 सावधान ज्याचे ज्याचे लग्न वाचाय त्यानं लक्षात ठेवतो बाबू. 3 सावधान गेला का तो वयाला वाटते बाजू रे तुझे वाचाय ना लक्षात ठेव. 3 सावधान. रेल्वेचा दांडू पडला सावधान. काय स्कूटी काढतो दांडूच्या खाली दुसरा सावधान 440 वोल्टची डीपी बोट घालशील तर जोरीन जाशील जागेवर चुरावशील. आणि तिसरं सावधान शुभ मंगल. पहिलं मंगलाष्टक झालं. दुसरं झालं रामदास स्वामी म्हणे हा मस्त दिसून राहिला. कपडे मपडे घोड्यावर इकडून तिकडून मला चांगलं वाटून राहिला. शेवटचं मंगळ आली लग्न लग्नगटी समीप नवरा शुभ मंगल. चुपकून उठला चुपकून पाया काय का असं झालं पाहिजे. काय करता बाबू तिथं डीपी फेरा या सावधान जवळ डीपी रेल्वे सावधान म्हणजे मजाक नाही आहे. सोपी गंमत नाही हे साधावं लागेल ना. मला आता ते सोडले. आता कवी आला राजू. आता पहिले काही अन्न दे. आता अन्न बंद करा. काही पुस्तकं त्यांच्या चांगल्या गोष्टी. पहिले काय गिल्लाच दे राजू. रामभाऊ पाटलाकडून रेखाताईस गिल्लास सप्रेम भेट. रामभाऊ पाटलाकडून रेखाताईस गिल्लास सप्रेम पाहिजो. महिना ठोका अक्षरात दिसलं पाहिजे. रेखीले 100% देते गिल्लास झटभर. काय देते मुलीच लहान ना. काय नाव आहे? काय नाव आहे? रामभाऊ पाटलाकडून रेखाताईस गिल्लास सप्रेम. आला रामभाऊ पाटला. रेखीच्या घरी काय आला? गिल्लास आला रेखीच्या घरी. लगन झालं. रेखीला 2 महिने पाणी पेला गिल्लास होती. किती महिने? 2 महिने पाणी पेली रेखी गिल्लास होतून. गिल्लास आले खालून पडलं भाऊ. काय पडलं? रेखीनं घेतला गिल्लास मग दाबला मातीत. रामभाऊ कुठे गेला? काय नाही मातीत जाता रामभाऊ. मग काय करावं? ग्रामगीता द्या. काय द्या? ग्रामगीता. काय होईल? पूजा होईल. चांगलं काम. मंगलाष्टक. आता कवी राहायचे 10-10 हजार कवी राहते. कवीले म्हणते तू ह्या मंगलाष्टकाईत रेखीचं नाव घाल. रेखीच्या मामसासूच घाल. रेखीच्या सासूच घाल. मामसासऱ्याचं घाल. सारा गाव घाल ना त्या मंगलाष्टकाईत. ह्या एवढा बदमाश असते कवी. 10-10 हजार देते त्या कवीले. आणि हे ऑर्केस्ट्रावाले म्हणते तिथं जोराचं खेळायचं. मग गेले तर उभं नाही केलं पाहिजे रस्त्यात. तो एवढा बदमाश हा मंगलाष्टक रेखा तू मोठी गुणी या मामसासरा मोठा बदमाश या मामानं तुले वागवलं. काय गावाच्या गाव खराब करून राहिले. लक्षात ठेव. लगन आलं. लगन 12 वाजता. 11 वाजता पाहुणे घरून निघतील. 12 वाजता लग्न लावतील. 1 वाजता जेवतील. 2 वाजता चालू आहे घराकडे आपल्या. येऊ नका. गिफ्ट द्यायचा आहे. ग्रामगीता आणा. गुरुकुंज आश्रमात ग्रामगीता म्हटले. तुमच्या गावात एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे श्रद्धेय रामदास पंत चोरडे गुरुजी. मला त्यांचं नाव घ्यावंसं वाटतं. त्यांनी हे गाव या गावामध्ये रोपटा लावलेला आहे. कारण त्या व्यक्तीला म्हणा ग्रामगीता द्या. आमच्या पोरीचं लग्न आहे. आम्ही अहेर घेणार नाही देणार नाही. प्रत्येकाला ग्रामगीता वाटतं. काय वाटतं? किती चांगला उपक्रम आहे. हा हा माया पोराचा वाढदिवस आहे. 2 वर्षाचा लेकरू झाकण झुलं उलीचं राहते. त्याच्या हाती चाकू देते. काय देते? चाकू त्याच्या हाती. त्याला हॅपी बर्थडे पाहिजे.
2 वर्षाचा आहे तर त्याच्या हाती त्या स्टीलचा चाकू दिला होता. नाम मोठा झाल्यावर त्याच चाकून ता पोट कापून ता माना बदलून देतो. काही गरज नाही ना, काही गरज नाही. हे बिघडलेलं ब्रीद आहे जनतेचे चरित्रे नाशली सारी. मंत्र घ्या राष्ट्र धर्माचा शुरत्वे बहु दिवसांची ही रुजली विषमता करा नवनिर्मिती जमुनी वाचवा लोक हे वीरवो, लोक हे वीरवो तारे, तपस्वी कष्ट करणारे, तपस्वी कष्ट करणारे, मने तुकड्या अभय वरजा, मने तुकड्या अभय वरजा, विनाची भाकरी ऐका संत साधुना, आखितो संत साधुना, सखिया मुंडिगारो, सखिया मुंडिगारो. शक्ती तुम्हा आम्हाला भेटली पाहिजे. आमचं गाव सक्षमीकरण झालं पाहिजे, स्त्री सक्षमीकरण झालं पाहिजे. प्रत्येकाने आपापलं काम सांभाळलं पाहिजे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू. जवळच भोंडे महाराजचं गाव आहे, चिंचरगव्हाण नावाचं. काही कमी जास्त होत असेल तर त्यांना भेटायचं, काही प्रबोधन करायचं. आपल्या गावातली सेवा मंडळाची शाखा अविरतपणे चालू राहिली पाहिजे. जब तक सूरज चांद रहेगा तुकडोजी तेरा नाम रहेगा. याच्याही समोर सांगतो, सूरज चांद भी नहीं रहेगा तो भी तुकडोजी तेरा नाम रहेगा. लक्षात ठेवलं. सूर्यचंद्र काय एवढा बदमाश आहे लेखाचा. 12 तास इकडे राहते आणि 12 तास तिकडे राहते. इथं तर चटाल देते तो. मजा नाही. संत तेवढे अमर आहे. संतांचा तो प्रचार अजूनही लोक म्हणावं. लक्षात ठेवा. राजा किती आले गेले, त्यांचे कायदे नष्ट झाले परी, सत्तेचे दरबार उजाडले परी, राज्य चाले संतांचे. या देशात पंतप्रधान अनेक झाले, नावं पाटणी आहे. या देशात राष्ट्रपती अनेक झाले, नावं पाटणी आहे. या देशात तुकडोजी सारखा संत होता, त्याचं नाव आजही आहे, त्याची पुण्यतिथी आजही आहे. तू 13वी होते का निवत, काही शंका नाही. 3रा होते का निवत, काही शंका भोंडे महाराज. तुम्ही गेल्यावर तुमचं नाव राहील का नाही राहील, खरं आहे. लक्षात ठेवा. ज्याच्या डोक्यात भगवी टोपी, जो तुकडोजी महाराजांचा वारकरी, जो पंढरीच्या पांडुरंगाचा वारकरी, ज्यानं समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम केलं, ज्यानं काहीतरी चांगलं शिकवलं, तो अजरामर झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. असं काम आपलं असलं पाहिजे, असं कर्म तुम्ही करा. आणि स्मशानाच्या शेवटच्या दारापर्यंत जेव्हा सगळे लोक आपल्याला अंत्यसंस्कारासाठी जमा होतील, तेव्हा सर्वांनी म्हटलं पाहिजे, चांगला माणूस होता, चांगली बाई होती. तर गावातले काही लोक जाते तर लोक म्हणते, बरं झालं गावाची कीड गेली म्हणते. गेली तर गेली म्हणते, काही ढंग नाही. रेल्वे थांबली आहे आपली गीतांजली एक्सप्रेस शेवटच्या स्टॉपवर येऊन. शेवटचा स्टॉप म्हणजे मरणाचा दिवस. लक्षात काय ठेवायचं आहे, 4 महत्वाच्या गोष्टी. सगळ्यात पहिले चांगली संतान असली पाहिजे. काय असली पाहिजे, संतान. याच्यासाठी संस्काराचा खेळ आहे. जोपर्यंत आपण विद्या गुरु आणि थोर आदर्श मातेचे उपकार, गर्भापासून तिचे संस्कार बांधकाव. एकलव्य गर्भात शिकला होता, गर्भात. लक्षात ठेवला. शिवाजी महाराज तलवार चालवणं कुठं शिकले, कुठं शिकले. पहिल्या महिन्यात काय खाल्लं पाहिजे, दुसऱ्या महिन्यात काय चाललं पाहिजे, तिसऱ्या महिन्यात काय पाहिलं पाहिजे, चौथ्या महिन्यात काय बोललं पाहिजे, 5व्या महिन्यात काय गायलं पाहिजे, 6व्या महिन्यात कोणाशी कसं वागलं पाहिजे, 7व्या महिन्यात काय वाचलं पाहिजे, 8व्या महिन्यात काय खाल्लं पाहिजे. हो, बयाड कोट्ट जन्माला येते गावात, गजानन बाबाचा अवतार म्हणते, चिकन गुन्ह्याचा होय. त्याच्या मायनं सकस आहार घेतला नाही 8व्या महिन्याला, म्हणून असं पोलिओ जन्माला आलं. चांगलं खाल्लं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे. सारं ग्रामगीता शिकवते. हो, लग्न झाल्यावर पतीनं पत्नीशी दोघांनी कसं वागलं पाहिजे. राम सीतेप्रमाणे, जय राम सीता सती अनुसुया, अत्रित सेवा स्वता, मित्रा हे वचनापया समजुनी ओर नाही. पोरगानी राहिला, जबाबदारी आली. बरं, येणारी काही तुम्ही माय नाही, येणारी काही ते मावशी नाही बाबू. 440च्या वरचा डीपीचा करंट आहे. सारं लक्षात ठेवा लागणार आहे. हे शिकवण्याचं साधन जर कोणतं असेल तर हे ग्रामगीत आहे. लक्षात ठेवजा. दुम दुम वा कानो कानी, दुम दुम वा कानो कानी, ग्रामगीते जीवानी सुजन हो, ग्रामगीते जीवानी
आपल्या गावात झाला पाहिजे. प्रार्थना चालू राहिली पाहिजे नित्य नेमानं. हरिपाठाला नाही जाणावर पोराले प्रार्थनेला पाठवा. 2 वर्षाचं 3 वर्षाचं मुसलमान धर्माचं पोरगं डोक्यात टोपी घालते, कपडे घालते पांढरे, कुठं जाते? नमाज पडाले. दिवसातून 3 वेळा नमाज पडते. मग त्याला त्याचा धर्मग्रंथ माहित आहे. तुझ्या लेकराला तुझ्या धर्मग्रंथ माहित नाही. काहून तुला माहितच नाही? तुझ्या धर्माची शिकवण तुला माहित नाही आहे. पोराला मंदिरात पाठवा. नाही मंदिरात प्रार्थनेला जाणं होईल तर हनुमंताच्या मंदिरात दर्शनाला तरी पाठवत जा. पोरं तयार झाले पाहिजे. हमने सोचा था कि दुनिया मानवता को गाती है, पर अनुभव से देखा हमने अपना धर्म बढ़ाती है. तब तो हिंदू क्यों सोएगा जिसका धर्म पुराना है, तत्वनिष्ठ और सहजीवन का जिसका सच्चा बाना है. हम हिंदू की शान बढ़ाए. तुकडोजी महाराज असं नाही म्हटलं मैं हिंदू की शान बढ़ाए, हम हिंदू की शान बढ़ाए, विश्व भरे ऐलान करे, आओ सब मिल साथ करे और भारत का कल्याण करे. विश्व हिंदू परिषद में सारे हिंदुओं का मान करे, आओ सब मिल साथ करे और भारत का कल्याण करे. इस्लाम मस्जिद में पढ़े. समझ का गच्छामी शरणम. इस्लाम मस्जिद में पढ़े असं सांगितलेलं आहे. अरे हिंदुओं तुमने क्यों गमाई मंदिरों की प्रार्थना. महाराजांनी म्हटलं आपल्या मंदिराची प्रार्थना चालू राहिली पाहिजे. दिवा चालू राहिला पाहिजे. जर गावातला दिवा चालू राहील तर समजून जा आपला भारत देश हा विकासापर्यंत जाऊन पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आणि जर गावातला दिवा प्रार्थनेचा विजला तर संपून जागा आपला विनाशाकडे वाटचाल झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. सगळ्यांनी काम करा. चारित्र्य जाएगा फिर दोष रहेगा, जागो अपने धर्म को जगाओ. सगळ्यांनी एकत्र करा. पहिली गोष्ट संतान. दुसरी गोष्ट आपला संसार सुखात चालला पाहिजे. समाधानानं दोघांचंही पटलं पाहिजे. सगळ्या गोष्टी चांगल्या केल्या पाहिजे. तिसरा महत्वाचा जीवनाचा शेवट, जीवनाचा तो चांगला झाला पाहिजे. याच्यासाठी आपली धडपड आहे. लक्षात ठेवता. 33 एकर जमीन मैनी आहे. जमीन तिथंच आहे. वर्षानुवर्षापासून तिथंच आहे. माझ्या आप्पाची 33 एकर जमीन होती. सातबाऱ्यावर त्याचं नाव चढलं होतं. त्याच्यानंतर महानावान ते जमीन झाली. आप्पा मेला गेला, पंजोबाई गेला. आता बाबाच्या नावावर जमीन आहे. बाबाही चालले जाईल. मग माझ्या नावावर येईल. सारे चालले आम्ही. जमीन कुठं आहे? जमीनदार नाही आहे. जेवढे जण खाली बसले आहेत ते सारे जमीनदार आहे. आणि जेवढे खुर्च्यावर बसले आहेत ते सारे चौकीदार आहे. म्हणजे हवालदार आहे. आपण एवढी काम करा. एवढं सगळं संघटना आपल्या गावामध्ये झाली पाहिजे. प्रार्थनेची शक्ती फार मोठी आहे. युद्धच्या केवळ पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या, ग्रामजयंती साजऱ्या केल्या, लोकायला गावात काही गावात गेल्यानंतर कीर्तन जंगी झालं पाहिजे. दंडार होय काय कीर्तन जंगी झालं पाहिजे. आताच आमच्या गावात दंडार झाली. लाज वाटते मला. 2 वर्ष झाली नाही. आता काय सांगू मी. नाही झाली. 3 वर्ष आम्ही त्याला विरोध केला. 2 वर्ष झाली नाही. भोंडे महाराज तुम्ही विरोध केला त्या गोष्टीला. यावर्षी पुन्हा होती. आता अजून कार्यक्रम, अजून त्याच्यातून प्रहार होईल. अजून ते शिकवण काही नाही. प्रत्येक गावात लागलेली काहीतरी कीड आहे. लोककला आहे. प्रत्येकाने वापरले पाहिजे. पण विपर्यास होता कामा. आपण सर्वांनी हे कामना करावं. अशी आपल्या गावाला विकासाकडे नेण्याची शक्ती, बुद्धी, युक्ती आपणा सर्व गुरुदेव प्रेमींना, गावातील सतशील सतवर्तनीय सर्व महिला मंडळींना. आपला पोरगा सैन्यात पाठवा. शेतकरी बनवा. लाज नाही वाटली पाहिजे. माया पोरगा शेतकरी आहे. पोरगी द्या शेतकऱ्याले. हो माया पोरग पुण्याला आहे. इंजिनियर झाली तिले. अरे पोरीले शिकली नाही शिकली, कमी शिकली, पण लक्षात ठेवा इंजिनियर पोरगा पोरीला शिकून नाही राहिला. 2 महिन्यात तलाक होऊन राहिला. लक्षात ठेवा. ठेवून नाही राहिला. तिकडे पुण्यातली प्रथा आहे. मी जाऊन आलो कारण मी शिकलो तिथं. हो तुमची पोरगी पुण्यात जाऊन काय करते तुम्हाला माहितच नाही. तुमची पोरगी पुण्यात जाऊन सिगरेट ओढते. पुण्यात हिंडते रात्री 2 वाजता. हे माहित नाही तुम्हाला. साऱ्याच पूर्वी तशा असं मी म्हणत नाही. पाहिजे ज्या खानदानी संस्कारशील पिढी आहे. आमच्या मायचं कुकू 1 रुपयाचं कुकू होतं. हे कहून असं झालं तू टिकलीवर आली म्हणून बिघडलं काम. म्हणून हे सगळं काम तुम्हाला आम्हाला करायचं आहे. संस्कारशील पिढी घडवा आणि चांगलं काम तुम्हाला करावं लागेल. हे काम झाल्याशिवाय राहणार नाही. आमची पोरगी अशी तयार झाली पाहिजे. 4 पोट्टे जर हेकड्या नजरेने तिच्याकडे पाहत असून एका दर्शनात खाली पाडता आलं पाहिजे. तयार करा ना पोरींना. पोरांना तयार करा. गावात पडले गुंडांची झाडं, मुले लावतील धडाधड दारू. काही कामाचं नाही आहे. पहिले 6 फुटाची काठी आमच्या घरी राय. काय राय? 6 फुटाची काठी. आता चाकू राहते. त्या चाकूला धार नाही राहत राजो. कुत्रे आला तर त्याला हळ करावं लागतं. काय गावावरचं संकट आपण एकत्र करा. या कार्यक्रमाचं सुंदर आयोजन आपण सर्व मंडळी निघाला. आपला आभार मानतो. एकदा टाळ्या वाजून द्या तरुण तडफदार बहादरांसाठी. पुन्हा हे वृक्ष जे आहे चिमलेलं होतं याला पाणी टाकण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. अविरतपणे या वृक्षाला बहार येत राहो, फळ येत राहो अशी कामना करतो. तबल्यावाले सुंदर बंटीजी
ऋत्विक कोठे हरणखुरी नावाचं गाव आहे. मी तिथे कीर्तनाला गेलो होतो. लाखांदूर जिल्हा भंडारा जिल्हा लाखांदूर तालुका पवनी तिथे आमची भेट झाली भोंडे महाराजांच्या संयोगाने. सुंदर तबला होता. काय घाटोलवरून इथं माझ्या प्रेमापोटी आला. टाळ्या वाजवा त्यासाठी. पाहिजा लोक मध्ये पैसे दिले तर भी भजन प्रवचन कर रहा. शिवलीला पाटील आली असते तर 50,000 दिले असते. सामान्य कार्यकर्ता टिकला पाहिजे भोंडे महाराज सारखा. भोंडे महाराज हे आमच्यासारखे चिल्लरच समजते. पैसेच द्यायला नाही पाहत गावात वर्गणी शोधली. आता ह्या पोरगा इथं आला. ह्या पोराले एवढ्या जून थंडीचा आकडात बकडात आला. याला द्यायला लागेल काय. हा सगळा विषय आहे. आलेल्या कीर्तनकाराची, आलेल्या गायकाची, आलेल्या गावात साधूची, आलेल्या गावात साधूची संताची किंमत झाली पाहिजे याचं भान ठेवलं पाहिजे. सगळ्यांनी केलं पाहिजे. सुंदर असे सचिनजी चौधरी हार्मोनियम वादक. मी पहिलेच सांगितलं महाराष्ट्रातल्या नामवंत हार्मोनियम वादकामध्ये ज्याचं नाव मोडले जाते त्याचं नाव श्री सचिनजी चौधरी आहे. लक्षात ठेवा. हा तुम्ही म्हणा एवढे मोठे मोठे लोक तुझ्यासोबत येऊन राहिले. पाहिजा मोठी गंमत आहे. येत आहे मग दिसे बिचारा साधा बोडा पाहिलं माईकडे. हा बापा त्याच्या इकडे पाहिलं आणि मायाकडे पाहिलं तर थोडासा पोटभेद आहे पण मतभेद नाहीये. हो त्याच्याकडे पाहिलं तर पोट तुम्हाला दिसून जाईल. महाकडे पाहान तर पोट कुठं आहे हेच नाही समजलं. म्हणून लक्षात ठेवा हे असे सुंदर कार्यकर्ते आहे. सचिन सर माझ्यासोबत विनंतीला मान देऊन येतात हे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. असे मोठे मोठे कलाकार कोणासोबत बसत नाही. कीर्तन याच्यावरच अवलंबून आहे. साऊंडवाला कीर्तनकाराची दुसरी बायको म्हणजे साऊंड आहे. दुसरी बायको म्हणजे तुम्हाला पहिली कुठं आहे अजून हे मलाही माहित नाही. म्हणून खूप सुंदर साऊंड दिला. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. सचिन सर आहे, सगळी मंडळी आहे. आमचे महेश दादा हे प्रेमा पोटापायी आले उमठ्यावरून आले. विगे गुरुजींच्या गावावरून. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. सुंदर गायक आहे. आमचे बादल महाराज आले खंडरे. माझं प्रेम आहे. मी पहिलेच सांगितलं 3 बुवा 3 उवा 3 पण 3ही बुवा इथं बसलेले आहे. हे प्रेम आहे त्याचं माझ्यावर. त्याच्या गावले मी आता 30 तारखेला जाणार आहोत. कीर्तन आहे माझं. ते सुंदर या ठिकाणी आले. त्यांचं मी शतशः आभार मानतो. एवढ्या थंडीचे लोक आले. त्यानंतर आमचे भोंडे महाराजांबद्दल काय बोलावं. ह्या माणसाच्या छत्रछायेखाली आम्ही तयार झालो. ज्यांच्या छत्रछायेखाली आम्ही तयार झालो ते व्यक्ती आमच्या कीर्तनाला येऊन बसणं म्हणजे परम भाग्य आहे. लक्षात ठेवा. आमचं पोरग डॉक्टर नाही झालंच चालन, वकील नाही झालंच चालन, इंजिनियर नाही झालंच चालन पण आमचं पोरग एक चांगला माणूस झालं पाहिजे. हे लक्षात ठेवला. हो हे लक्षात ठेवला. हो कारण आज वृद्धाश्रमात इंजिनियरचे मायबाप पडले आहे. आज वृद्धाश्रमात दारूवाल्याचे मायबाप पडले आहे. आज वृद्धाश्रमात डॉक्टरचे मायबाप पडले आहे. पण आज शेतकऱ्याचे मायबाप कमी शिकलेल्याचे ज्यानं ज्या मायनं त्याला माणूस बनवलं तिच्या मायबापाची पूजा आजही तिच्या घरात होते. लक्षात ठेवा. एवढा महान आहे आमचा शेतकरी. हे आम्हाला कर्जमाफी देते. कर्जमाफी आम्हाला गरज नाही आहे. तुम्ही हे भिकार चोट आम्हाला नाही गरज आहे. गरज आहे काय. आमचा शेतकरी महान आहे महाराज. काही गरज नाही आहे त्याला. मग त्याच्या शेताचं जेवढं उत्पन्न आहे त्याला फक्त हमी भाव जर चांगला भेटला ना त्यासारखे 10 विकत घेते रे बाबा. म्हणून चांगला नेता निवडून द्या. चांगला साधू पहा. चांगल्या संताच्या मागं जा. ग्रामगीता वाचा. भोंडे महाराजांबद्दल बोलायचं तेवढं कमी आहे. ते माझ्या प्रेमा पोटापायी या ठिकाणी आले. प्रार्थनेचं भाषण झालं. सगळे मंडळी आले. त्यांचंही व्यक्तिमत्व. आमचे संजय काका कडू आहे ते सुंदर गायन करतात. मोरचूंचे आहे. सगळ्यांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. आमचे इष्टमित्र मंडळी सगळे बसलेली आहे. आणि माझे मित्र आहे हर्षलचे बाबा किंवा सगळे मंडळी आई आहे. हा सगळे इथलं म्हणजे माझं BCom जे झालेलं आहे ते तुमच्या गावातले अर्धे पोरं माझ्यासोबत होते ठेवलेले. म्हणून हे सगळेजण वासुदेव वगैरे आहे ठाकरे सगळी मंडळी आहे. ते आमची सगळे सोबत राहणारे लोक आहोत. म्हणून अशा या संत संघामध्ये आपण सर्व आलात. आपलेही सगळ्यांचे आभार मानतो. तुम्ही आले नसते तर मी काही माटीला सांगितलं नसतं. म्हणून सगळ्यांचे आभार मानतो. जे चांगलं असेल ते घ्या. वाईट असेल ते सोडून द्या. एखाद्याला वाईट वाटलं असेल त्याची आभार मानतो. त्याची माफी मागतो. एखाद्याला लयच वाईट वाटलं असेल त्याची माफी मागतो. आणि एखाद्याला लयच वाटलं असेल बादल महाराज 4-5 मिनिटं आहे मी तर तुम्हाला येऊन भेटू शकता का. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की संतान की जय. भारत माता की जय. हो सगळ्यांनी राष्ट्रवंदना करता उभं राहा. एका मिनिटात खडे हो. सावधान तुले काय बुवाऱ्या कंबर आरामशीर उठा. तन मन धन से सुखी हो भारत देश हमारा. कभी धर्म रूप पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा.
देश हमारा, निर्भय हो यह देश की माता, मंगल कीर्ति कराने, सत्य से लड़ो निर्मल मन से, वीरों को बजाने, सद्गुणी हो यह देश की जनता, जीवन सुख सजवाने, रंग राव पंडित भिखारी, सबको सुख दिलवाने, विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा, वृषा सारा देश कलंक मिटाने, सबके मन कर्तव्यशील हो, धर्म उद्योग बढ़ाने, सबका हो विश्वास प्रभु पर, अपनी शक्ति बढ़ाने, ब्रह्मचर्य अध्यात्म दैवी गुण घर घर में प्रगटाने, सारा भारत रहे सिपाही, शत्रु को दहसाने, टुकड़िया दास कहे स्फूर्ति हो, सबको भक्ति कराने, विजयी हो विजयी हो विजयी हो